प्रॉब्लेम सेट 6 मधील क्वेश्चन नंबर 2 डायग्रामचा आहे. ओके, 2 काय म्हणतात की कन्स्ट्रक्ट अ इन सर्कल अँड सर्कम सर्कल दोन्ही काढा म्हणतात. ऑफ एन इक्विलॅटरल, इक्विलॅटरल म्हणजे त्या ट्रायंगल मध्ये दोन साइड इक्वल असतात, सॉरी तिन्ही साइड इक्वल असतात, त्याला काय म्हणतात इक्विलॅटरल समभुज त्रिकोण. 7.5 सेंटीमीटरचा काढायचा DSP. मग काढूया. पहिला रुलर घ्या, 7.5 माप घ्या, 7.5 घेतला मी. DSP एक साधी कच्चा रेखाटन करायचा पहिला DSP. मग आता आपण काय काढलं, SP काढलं 7.5. मग याचा इक्विलॅटर काढायचा असेल तर कंपास घ्यायचा, तेवढाच माप घ्यायचा, किती 7.5. वाढवा 7.5 पर्यंत वाढवा. चला ठीक आहे. ओके, मग आता एवढाच माप घेऊन वर घ्यायचा, असा इकडं मार्क करायचा, असा मोठा मार्क करा. ओके, त्यानंतर परत हाच माप, हा जो टोक आहे हा टोक पलीकडे ठेवायचा, मी इथंच बदलतो, ठेवला. मग असा घ्यायचा, परत इथं एक मार्क करायचा, केला. आपल्याला सर्कल नको आहे, मार्क पाहिजे फक्त, मार्क. ओके, मग हे झाल्यानंतर रुलरने हे दोन्ही पॉइंट, ही जी पॉइंट भेटली ती पॉइंट काय आहे D, काय आहे D. मग या D पॉइंट आणि P पॉइंट कनेक्ट करा, D पॉइंट S पॉइंट कनेक्ट करा. रुलरने करायचा, मी इथं याच्याने करतो. D to P, परत D to S. आता आपल्याला मिळाली इक्विलॅटरल ट्रायंगल 7.5. हा सुद्धा 7.5. म्हणजे तिन्ही साइड काय आहेत, इक्वल आहेत. याचा इन सर्कल आणि सर्कम सर्कल काढायचं आहे. मराठीत अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ. ओके, आता अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपण शिकलेला आहे अंतर्वर्तुळ लिहायचं चुकलं ना जरा. अंतर्वर्तुळ बरोबर, बरोबर आहे का? काहीतरी चुकलं माझं लिहिताना. ओव्हरच आहे ना. हा ठीक आहे. अंतर्वर्तुळ, अंतर्वर्तुळ इंग्लिश मध्ये इन सर्कल. इन सर्कल काढत असताना आपण काय लक्षात ठेवायचं की कोन दुभाजन करायचा. काय करायचा, कोन दुभाजक, कोन दुभाजक काढायचा. इंग्लिश मध्ये अँगल बायसेक्ट. आणि परिवर्तुळ, परिवर्तुळ काढताना सर्कम सर्कल काढताना कशाचं दुभाजक, बाजू दुभागणे. काय दुभागणे, बाजू दुभागणे. किती, 2. इथं सुद्धा 2 कोण, इथं सुद्धा 2 बाजू. इथं काय बायसेक्टर, साइड बायसेक्ट करायचं आहे. 2 साइड काय करायचं, बायसेक्ट. मग आपण आता अंतर्वर्तुळ काढूया इन सर्कल. मग करूया चला.
कंपास घ्या, इथं टोक आहे इथं ठेवा, दोनच कोन आपल्याला इन सर्कल काढायचा आहे, म्हणजे दोनच कोन दुभागायचा आहे, अँगल बायसेक्ट करायचा आहे. जरा वाढवा, मग इथं मार्क करा, अशी केला. मार्क करताना जास्त प्रेस नाही करायचा, हलका मार्क करायचा, हलका. मग आपण परत आता इथं ठेवा, या टोकावर जरा वाढवा, वाटल्यास वर घ्या, आपली लाईन असा येतो. ओके, मग इथं मार्क येणार, मार्क करूया. आता तेच आता बदलूया, आता ठेवायचं कुठं, या साईडला इथं ठेवला. जरा असा चूक सगळं चुकवते. ठीक आहे, त्यानंतर इकडे घ्या, मग इथं मार्कर आहे, पॉइंट भेटली, आपल्याला सर्कल नको आहे, मार्क पाहिजे, पॉइंट भेटली. ओके, मग ही पॉइंट जोडायचा, मग जोडूया. इथून अरे लाईन पाहिजे, हा लाईन जोडायचा आहे. आपण ह्याला काय म्हणतो, किरण म्हणतो मराठीत, इंग्लिश मध्ये रे. ओके, तसाच कोन दुभाजक पी चा करूया. परत काय घ्यायचं, कंपास या टोकावर ठेवा, पी पॉइंट वर थोडस माप कमी घ्या, मग इथं एक मार्क करायचा, केला आपण. त्यानंतर इथं पॉइंट ठेवायचा, जरा वाढवा वाटल्यास, पुढे घ्या, मार्क केला. त्यानंतर तेवढाच माप घ्या, बदलू नका, इथं ठेवा आता या पॉइंटवर. ठीक आहे, जरा वर पाहिजे. आता मार्क करूया आपण, केला, कट करा. ही पॉइंट आणि पी पॉइंट जोडा, जोडला. पेन्सिलला टोक पाहिजे, मगच ही लहान रेषा येतात, नसेल जाड असेल तर जाड येतं. ठीक आहे, आता आपल्याला एक पॉइंट मिळाली, कोणता, हा पॉइंट. ओके, हा पॉइंट सेंटर पॉइंट आहे. काय आहे, सेंटर पॉइंट. रेडियस काय काय, जर रेडियस एवढा घेतात, एवढा, ही रेडियस नाही, रेडियस म्हणजे त्रिज्या. त्रिज्यासाठी आपल्याला इथून एक परपेंडिक्युलर काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय, परपेंडिक्युलर. मराठीत लंब. मग त्या पॉइंट पासून लंब काढूया. लंब काढण्यासाठी आपल्याकडे हे साहित्य आहेत, घेतलं तरी चालतं. दोन पद्धती आहेत, ह्याच्याने पण येतं, नंतर कंपासने सुद्धा येतं. हे ठेवत असताना जरा सरळ ठेवायचा, या रेषेवरच यायला पाहिजे, असे कुठेही चुकता कामा नये. इथं पण सरळ पाहिजे, इथंही. मग आता मार्क करूयात. झाली. मग एवढा कंपासचा माप, रेडियस घ्या, इथं टोक ठेवा सेंटर पॉइंट वर. जरा वळूया इथं, ही कंपास वाढवायचा, असा एवढाच रेडियस घ्यायचा. मग आता सर्कल काढूया, निघाला नाही आपला. मग इथं टोक ठेवण्यात कुठेतरी चुकलंय, आपण समजायचा.
ओके. थोडस जाडी वाढवूया आपण. ओके, टच झाले सगळ्यांना. ही काय झाली? इन सर्कल. ओके, करा.